मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील बोलतात, थेट ऐकूया. दलित बांधव असेल, मुस्लिम बांधव असेल, धनगर बांधव असेल, बारा बोलुतेदार असेल, हे अन्याय होतोय ना 100% देणारं बनलं पाहिजे या मताचा मी. आणि उभा राहण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझी एक अशी विनंती आहे, पाडण्यात सुद्धा विजय पाडण्यात सुद्धा विजय. ज्याला पाडायचं त्याला पाडा, पण लक्षात ठेवा करायचंय काय. पहिला निशाणा कोणावर? टप्प्यात येऊ द्या, जर जवळ येऊ द्या, मग ती फॉर्म नाही भरायचं. धन्यवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विदर्भाच्या दौऱ्यावरती आहे, काय सांगाल त्यांना? नाही, त्यांना काय सांगायसारखं राहिलं नाही. त्यांना दोनदा सांगितलं होतं, आम्ही शिर्डीला एकदा आले होते. त्यांना सामान्याची नाही गरज, त्यांना सामान्याची गरज नाही नसता. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या, मराठ्यांच्या पोरांच्या 400-500 पोरांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. त्यांना नाही आहे गरज, गोरगरिबांची नाही. म्हणजे मी एक विरोध करायचा म्हणून नाही करत, जे सत्य तेच बोलतो. कारण मी ना हे कोणती आघाडी यांना बी नाही हे करत आणि त्यांनाही नाही. मी माझ्या समाजावर अन्याय होतोय, त्यांना न्याय देण्यासाठी लढत राहणार. त्यांना संदेश देऊन काही उपयोग नाही. गोरगरिबांना तिथून काही न्याय मिळणार नाही. आपला संघर्ष आपल्याला करावा लागणार आहे, जिंकावं लागणार आहे. म्हणून जर यांनी 6 जूनपर्यंत नाही दिलं तर मराठे मात्र विधानसभेला आत्तापासून तयारी करून मैदानात उतरणार. आजचं येवला मिशन काय आहे? नाही कार्यक्रम आहे. मिशन फिशन काय ते काय मिशन लागे आहे का, त्याचं सगळं मशीन बंद पडलंय. चलो, धन्यवाद. सहभागी झालेले काही आंदोलनात सहभागी झालेले काही अपक्ष फॉर्म भरले, त्यांच्यावरती आपण कशी कारवाई करणार? कारण ते मराठ्यांचं नाव वापरतात सध्या काही. नाही, त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे तो. त्यांचं वैयक्तिक मत आहे, प्रत्येकाला अधिकार आहे भरण्याचा. समाजानं राज्यात उमेदवार दिलेला नाही, कोणाला पाठिंबा पण नाही, त्यामुळे ते वापर करू शकत नाहीत. आणि समाजाला सांगितलेलं पण आहे. मग जाणून बुजूनच जर करणार असले तर मग त्यांना समाजाला पाडावं लागणार आहे. तुम्ही थेट इशारा दिलाय की ज्यांनी मदत केली नाही त्यांना पाडा, कसा इशारा असणार आहे? कोणीच मदत नाही केली. महाविकास आघाडीने थोडी मदत केली. त्यांनी आमचं 16% आरक्षण घातलेलं आहे. आमच्या कोणीच बऱ्यावर नाहीये. आमच्या लोकांच्या पोस्टिंग सुद्धा वाढत नाहीत. इतकी बेकार हाल आहेत आमचे. आता सारथीचे 1,500 पोरं माझ्याकडे काल पुण्यामध्ये आले होते, MPSC करतात. त्यांना GR काढलेला असूनही 3 महिने वाढीवचा तरीही न्याय नाहीये. आता त्यांना सातारला पाठवलंय मी, शंभूराजे साहेबाकडे करा गोरगरिबांच्या लेकराचं म्हणून. ही रिअल परिस्थिती आहे. आमच्या पोरांना मुद्दाम अन्याय केला जातो. हे 10% दिला तर त्या पोलीस भरती सुद्धा त्याचा वापर होत नाही. मी त्या दिवशी सांगितलं म्हणून आता ती फक्त पुढे ढकलली, परंतु तिचा उपयोगच होईल. कारण मान्य न्यायालयाच्या निर्णयाच्या पुढे नाही जाता येणार. मग आमच्यावरच अन्याय का? म्हणून आता हे किती दिवस सहन करायचं? त्यापेक्षा देणारा बना आणि पाडण्यात सुद्धा विजय. हे मराठ्यांना लक्षात राहू द्या, पाडण्यात सुद्धा विजय. जो सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणीच्या बाजूने आणि OBC आरक्षणाच्या बाजूने बोलत त्याला मतं द्या. उगाच मतं वायाला घालू नका. पाडण्यात सुद्धा विजय, पाडायचं पण शिका. त्याच्या नोंदी सापडल्यात त्या सुद्धा त्यांना सुद्धा कुटुंबी दाखवण्यासाठी विलंब होतोय. त्यामुळे पोलीस भरती असेल किंवा इतर हे ऍडमिशन आहे ते रखडले आहे. नाही, मी आज बोलणार आहे मुख्यमंत्री साहेबांशी. रात्रीच बोलायचं होतं, परंतु या कार्यक्रमामुळे उशीर झाला. मुळशी आणि हवेली या तालुक्यातल्या 2 महिन्यापासून जाणून बुजून जवळपास 7,000 का काय पत्र दाबून धरलेत. हे पूर्ण राज्यासाठी सांगणार आहे मी. आता की तुम्हाला असं करायचं असेल तर त्या समितीला वाढ कशाला दिली? गोरगरिबांचं जर तुम्हाला असं वाटोळ करायचं असेल तर वाढ का दिली? त्यामुळेच मराठ्यांनी आता शान होणं गरजेचं आहे की आपला कोण सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूने कोण बोलणार, अंमलबजावणीच्या मराठा आणि कुणबी एक या कायद्याच्या बाजूने कोण बोलणार, यालाच मदत करा. आणि लक्षात राहू द्या, पण पाडण्यात सुद्धा विजय. धन्यवाद. मनोज जरांगे पाटील पुण्यामध्ये बोलत होते. आणि लोकसभा निवडणुकाच्या दृष्टीनं जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा मग ज्या उमेदवाराला तुम्हाला पाडायचे त्याला पाडा, पाडण्यात सुद्धा विजय याचा पुनरुच्चार मनोज जरांगेंनी यावेळी बोलताना केला.